नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. सीमाप्रश्नी उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल. मारुती गल्लीतील डॉक्टर मारहाण प्रकरणी गुन्हा नोंद. गोगटे सर्कल येथे सैन्यविषयक माहिती केंद्र उभारणार. बुत्रामहट्टी प्राणी संग्रहालयात 3 सिंहांचे घडणार दर्शन. अंगारकी संकष्टीनिमित्त मंदिरात गर्दी. बेळगाव क्रिकेट स्टेडियम देशात अव्वल. माजी कसोटीपटू रॉजर बिन्नी. खानापूर रयत संपर्क केंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा. कारदगा येथे अंगणवाडी दुरुस्ती कामाचा शुभारंभ. निपाणी येथील आश्रय घरकुल योजनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड. नागराज बसिदोनी कर्नाटक केसरीचा मानकरी. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. मैत्रिणींनो नमस्कार. स्मार्ट न्यूज प्रस्तुत नथीचा नखरा आणि उखाणा एक अभिनव स्पर्धा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. मैत्रिणींनो, आपल्याला फक्त इतकेच करायचे आहे. आपल्या पतिरायांच्या नावाचा उखाणा घ्यायचा आहे, तोही अगदी पारंपरिक वेशभूषा आणि नथीसह, आणि त्याचे व्हिडिओ शूटिंग करून स्मार्ट न्यूज कडे पाठवून द्या. चला तर मग ह्या बघू एखादा छानसा उखाणा. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. सीमा प्रश्नाची सोडवणूक हा महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा प्राधान्यक्रमाचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला मंगळवारी चालना मिळाली. त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी सीमा प्रश्नाचा उल्लेख केला. तसेच महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्न सोडवणुकीसाठी सातत्याने पावले उचलली आहेत. या पुढील काळात देखील असे प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर सीमा प्रश्नाच्या संदर्भात भाजपकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांबाबत खरपूस समाचार घेतला. या प्रश्नासाठी भाजपने केंद्र आणि राज्यात सत्ता असताना काय केले, असेही त्यांनी विचारले. सीमा प्रश्नाबद्दल त्यांनी भूमिका मांडलेली आहे, आनंद आहे. सीमा प्रश्नाबद्दल त्यांनी म्हटले की आम्ही सगळे एकत्र आहोत. सीमा प्रश्नाबद्दल जर एकत्र असाल तर केंद्रात आणि कर्नाटकात तुम्ही आहात. गेले 5 वर्ष वरती आणि खालती तुम्हीच होतात. मग त्यावेळेला हा प्रश्न का सोडवला नाही? आज सुद्धा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आक्रमक भूमिका घेतलेली आहे, आणि या भूमिकेत तुम्ही सोबत येणार असाल तर मग हा सीमा प्रश्न सुटायला काही वेळ लागणार नाही. कारण तुमची भूमिका आमच्यासोबत यायची आहे. म्हणजे सीमा प्रश्नावर केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, कर्नाटकात तुमचं सरकार आहे, इथे आमचं भक्कम सरकार आहे महाविकास आघाडीचं. आणि असं जर का हे सगळं त्यांनी 3 पायांचं सरकार म्हटलं, पण ही त्रिसूत्री जर का एकत्र आली तर सीमावासियांना आपण न्याय देऊ शकू. अन्यथा नुसतं आरोप करायला बोलाची कडी आणि बोलाचा भात, असं विरोधी पक्ष नेत्यांनी, जबाबदार व्यक्तीने असं बोलू नये. मारुती गल्लीतील डॉक्टर मारहाण प्रकरणी गुन्हा नोंद. मारुती गल्ली येथील डॉक्टर रोहित जोशी यांना काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मारहाण केली होती. रुग्णाच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप ठेवून हे कृत्य करण्यात आले होते. याचा निषेध नोंदविण्यासाठी डॉक्टरांनी मंगळवारी आपल्या ओपीडी बंद ठेवल्या. तसेच पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. डॉक्टर रोहित जोशी यांच्याकडे आलेल्या जुने बेळगाव येथील रुग्णावरील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली नाही, असा आरोप करून त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाली होती. हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगून डॉक्टरांनी आपापली रुग्णालये बंद ठेवली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बेळगाव शाखेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील यांनी या मारहाणीचा निषेध नोंदविला. I am Dr. Anil Patil, President of IMA Belgaum. IMA Belgaum. Now today's press meet we had, this was regarding the yesterday's incident which occurred about the
one of our IMA member, Dr. Rohit Joshi, practicing at Maruti Galli, Belgaum. Now this has created a lot of fear among doctors, and not only among doctors and also among general public, because this will make us think twice before we try to handle any such situation in future whenever a serious patient comes to us, or any person who comes from a particular organization. Should we handle such patients or not? गोगटे सर्कल येथे सैन्य विषयक माहिती केंद्र उभारणार. गोगटे सर्कल येथे असणाऱ्या सैनिक विश्रामगृहाच्या ठिकाणी एक सुसज्ज माहिती केंद्र उभारण्याची योजना आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत याची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती आमदार अनिल बेनके यांनी दिली. या ठिकाणी भेट देऊन त्यांनी अधिकारी वर्गाशी चर्चा केली, तसेच विविध सूचना केल्या. या चौकाला नाव लाभलेल्या गोगटे कुटुंबातील सदस्य गिरीश गोगटे यावेळी उपस्थित होते. त्यांनी या चौकाच्या विकासासाठी आपण आवश्यक मदत देण्यास तयार असल्याचे सांगितले. गोगटे सर्कल येथील सध्याचे सैनिक विश्रामगृह सध्या समस्यांनी ग्रासले आहे. तसेच यापूर्वी येथे निर्माण करण्यात आलेले सूर्यकांत पार्क हे देखील आता दुर्लक्षित झाले आहे. त्यामुळे या मोक्याच्या चौकामध्ये एक सुसज्ज प्रेक्षणीय केंद्र उभे करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये सैन्य विभागाशी संबंधित लष्करी, नौदल आणि वायुसेना यांच्या पराक्रमाची माहिती देणारे केंद्र सक्रिय होईल, ज्यामधून युवा वर्गाला एक प्रेरणादायी असे ठिकाण भेटीदाखल मिळेल, असे मत त्यांनी मांडले. भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात 3 सिंहांचे घडणार दर्शन. सिंह म्हणजे जंगलाचा राजा असे मानले जाते. मात्र पूर्वीच्या काळी निदान सर्कशीमधून या वनराजाचे दर्शन घडत असे. आता फक्त टीव्हीवरच्या पडद्यावर या राजाचे दर्शन घडते. मात्र बेळगाव भागातील पर्यटक वर्गाला सिंहाचे दर्शन प्रत्यक्ष घडविण्यासाठी आता कित्तूर राणी चेन्नम्मा निसर्गधाम सज्ज झाले आहे. बेळगाव परिसरातील नागरिकांसाठी पर्यटन स्वरूपातील आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात आता 3 सिंहांचे आगमन झाले आहे. राणी चेन्नम्मा निसर्गधाम या नावाचे हे प्राणी संग्रहालय आता नागरिकांना अधिकच आकर्षक करून घेणार आहे, अशी माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली. सिंहाच्या प्रत्यक्ष दर्शनाचा आनंद घेण्यासाठी लवकरच या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. या ठिकाणी यमकनमर्डी विभागाचे आमदार सतीश जारकिहोळी यांनी भेट दिली. अंगारकी संकष्टी निमित्त मंदिरात गर्दी. अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने शहर आणि परिसरातील गणेश मंदिरातून भक्तांची गर्दी झाली होती. श्री गणेशाचे दर्शन घेऊन भक्तांनी विविध धार्मिक कार्यक्रमात भाग घेतला होता. गणेश भक्तांच्या दृष्टीने अंगारकी संकष्टीचे महत्त्व काही वेगळेच आहे. मंगळवारच्या दिवशी म्हणजेच श्री गणेशाच्या वारी संकष्टी येणे हे अत्यंत पवित्र आणि धार्मिक दृष्ट्या मानले जाते. त्यामुळे भक्तांनी शहरातील अनेक ठिकाणी असणाऱ्या गणेश मंदिरामधून पूजन आणि अभिषेक यासह इतर धार्मिक विधी केले. त्यामधून गणेश मंदिराची आवारे फुलून गेली होती. बेळगाव क्रिकेट स्टेडियमवर देशात अव्वल माजी कसोटीपटू जॉर्जर बिन्नी. बीसीसीआयच्या अहवालानुसार बेळगाव क्रिकेट स्टेडियम संपूर्ण देशात अव्वल दर्जाचे आहे. याबद्दल मला अभिमान वाटतो, असे उद्गार भारतीय संघातील 1983 सालाचा विजेता विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील शिलेदार आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि माजी कसोटीपटू जॉर्जर बिन्नी याने कणबर्गी रोडवरील केएससीए स्टेडियमवर बोलविलेल्या पत्रकार परिषदेत काढले. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, माजी रणजीपटू आणि उपाध्यक्ष जे अभिराम, सेक्रेटरी संतोष मेनन, माजी रणजीपटू आणि कर्नाटक संघाचा यष्टीरक्षक तिलक नायडू, केएससीए धारवाड विभागाचे चेअरमन वीराण्णा सौदी, समन्वयक अविनाश पोद्दार या समितीने मंगळवारी बेळगावातील केएससीए स्टेडियमवर सुरू असलेल्या क्लब हाऊसला भेट दिली. Over here, so the international matches can be played. The ground condition is very good. It's very good for Ranji Trophy and excellent for playing Ranji Trophy and also international also. It's as good as any stadium, any ground anywhere in India for playing international matches. Definitely. Pending is related to interior, so that is about 20-30%, but you know interior works takes a lot of time and we want to do it in the very best possible manner, so we don't want to hurry it up. So interior is a very critical area, so interior first 5-star level alli ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೂ ಒಂದು 5-star level alli ಮಾಡಬೇಕು. ಯಾವುದು we don't want to compromise on quality.
Ranji Trophy Irlila. If there was a Ranji Trophy, you know, every year we play Ranji Trophy here. Every year without fail we play in Belgaum or Hubli. Last time we played here, so this time unfortunately Ranji Trophy is not there, and because of the bio bubble situation, they can play tournaments only where you have 3 or 4 grounds in one center. खानापुरात रयत संपर्क केंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा. खानापूर शहराच्या शिवाजीनगरात रयत संपर्क केंद्राच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवारी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर होत्या. कार्यक्रमाला तहसीलदार रेश्मा तालीकोटी, कृषी अधिकारी HD कोळेकर, खानापूर कृषी अधिकारी DB चव्हाण, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश मॅगेरी, तालुका पंचायत सदस्य बसू सानिको, श्रीकांत इटगी, शेतकरी मल्लापा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक श्रद्धा पाटील हिने केले. उपस्थितांचे स्वागत HD कोळेकर यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कारदगा येथे अंगणवाडी दुरुस्ती कामाचा शुभारंभ. येथे 14व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या निधीतून ग्रामपंचायत मार्फत अंगणवाडी दुरुस्ती कामाचा शुभारंभ जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप उगळे, उपाध्यक्षा रशिदा पटेल, तिसऱ्या आघाडीचे नेते राजू खिचडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आणि महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून टिकाव मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी बोलताना सुदीप उगळे म्हणाले, कारदगा गावात सर्वप्रथम ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्या समस्यांना प्राधान्य देऊन गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे, तिसऱ्या आघाडीचे नेते राजू खिचडे यांच्यासह मान्यवरांच्या सहकार्याने गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. आणि जेव्हा पूल मंजूर झाला, परंतु आम्हाला समाधान नव्हतं, कारण तेवढ्या निधीमध्ये हे पूल संपूर्णपणे आम्हाला तुम्हाला पाहिजे असं होत नव्हतं. म्हणून आपण परत ते प्रपोजल जास्तीचं केला आणि इथं कुठल्या पद्धतीनं पूल पाहिजे, कशा पद्धतीनं उंची पाहिजे. कारण आता सरांनी सांगितलं की ज्या वेळेला महापूर आला होता त्यावेळेला त्यांनी तिथं येऊन हे महापुराचं चित्रण बघितलं होतं. आणि जेव्हा आपल्याला बघा तुम्ही आमच्या निपाणी मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा पावसाळा सुरू होते, थोडासा पाऊस आला तरी देखील आमचे ब्रिज सगळे म्हणजे गावाला कनेक्टिव्हिटी देणारे जे ब्रिज असतात ते सगळे संपूर्ण बंद होतात. निपाणी येथील आश्रय घरकुल योजनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड. निपाणी नगरसभेच्या कार्यालयात आश्रय समितीला 4 सदस्यांना राज्य महिला आणि बालविकास मंत्री शशिकला जोल्ले यांनी निवडून अभिनंदन केले. आश्रय समितीला श्रीमती महादेवी नेरली, असलम महमद हवालदार, उदय शिंदे, गणपती गोसावी यांची नेमणूक केली. नंतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत G+2 नमुना अंतर्गत घरे बांधण्यासाठी अर्जांच्या निवडीबाबत समितीचे सदस्य आणि अधिकाऱ्यांसोबत सभा घेऊन सल्लामसलत केले. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना घर उपलब्ध करण्याच्या आदेशानुसार 2052 आश्रय घरे बांधण्याची योजना बनवलेली असून यापैकी 858 अर्जांचा आढावा घेण्यात आला आहे. यापैकी 832 लाभार्थ्यांना निवडले आहे. घर नसलेल्या लोकांनी अर्ज करून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात असे सांगितले. पाहिजे बेनिफिशरी कॉन्ट्रीब्युशन पाहिजे, हे सगळं आपल्याला असलेले अर्ज 832 अर्ज क्लिअर आहेत. त्याच्यामध्ये 858 अर्ज सगळं 2052 मध्ये 858 अर्ज आले आहेत. त्याच्यामध्ये 832 क्लिअर आहेत, ते बांधकामाला आता सुरुवात आहे. आणि 23 अर्ज जे होतं त्याचं डॉक्युमेंट्स क्लिअर नाही आहे, अजून थोडं ते डॉक्युमेंट्स यायला पाहिजे. ते ऑफिसकडून त्यांना मेसेज दिलेला आहे, ते डॉक्युमेंट्स आलं की ते देखील क्लिअर होत आहे. आणि राहिलेलं 3 आहे. 3 मध्ये आपल्या नगरपालिकेकडून सर्वेला गेलं त्यावेळेला त्यांचं तिथं जागा नाही, असा वेगवेगळा प्रॉब्लेम असल्यामुळं ते 3 आपल्याला अजून गावत नाही आहेत. ते व्यवस्थित गावलं तर ते पण अर्जी आपण घेतो. नागराज बसिदोंनी कर्नाटक केसरीचा मानकरी.
अलगूर तालुका जमखंडी येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या जीवाप्पा कळीमनी तालीम भांदूर गल्लीचा मल्ल नागराज बसिदोनी याने खुल्या गटात कर्नाटक केसरी 2021 हा मानाचा किताब पटकाविला। त्याला 2 किलो चांदीची गदा आणि 20,000 रुपये रोख देऊन गौरविण्यात आले। खुल्या गटात कर्नाटक केसरी किताबासाठी पैलवान नागराज बसिदोनीने एकूण 4 कुस्त्या जिंकत कर्नाटक केसरीची गदा खांद्यावर घेतली। पहिल्या कुस्तीत विजापूरच्या पैलवान सागर उलडदी याला 10-0, उपांत्यपूर्व फेरीत बेंगळूरच्या पैलवान सुधाकर याला 11-3, उपांत्य फेरीत पैलवान रत्नकुमार मठपती आखाड्याच्या पैलवान संगमेश बिराजदारला 1-3 गुणांनी पराभूत केले, तर अंतिम फेरीत सेनादलच्या पैलवान पांडुरंग शिंदे याचा 2-6 गुणाने पराभव केला। याच तालमीतील आणखीन 2 मल्ल पैलवान ओम घाडीने 38 किलो वजनी गटात रौप्य पदक आणि पैलवान श्री घाडीने 42 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले। या तिन्ही मल्लांना तालीमचे वस्ताद मारुती घाडी आणि तालीमचे अध्यक्ष महावीर जकनूर यांचे मार्गदर्शन लाभते। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। श्री गुरु कॉलेज ऑफ नर्सिंग भारतामध्ये सुमारे 20 लाख नर्सेसची कमतरता भासते आहे। यासाठी नर्सिंग अभ्यासक्रम शिकून उत्तम प्रशिक्षण घेता येते। विज्ञान शाखेमध्ये 12वी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात। बेळगावातील श्री गुरु कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहेत। हा अभ्यासक्रम राजीव गांधी आरोग्य विद्यापीठाकडून प्रमाणित आहे। यासाठी योग्य सुविधा आणि तज्ञांकडून प्रशिक्षण उपलब्ध आहे। प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी निश्चित। प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध। प्रवेश अर्ज करण्यासाठी दिनांक 31 मार्च अखेरची तारीख। अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा 9035511239 किंवा 8310400603 वर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात 4 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। याची पूर्वसूचना एका निवेदनाद्वारे देण्यात आली। शेतकऱ्यांसमोरील अनेक समस्यांचे निवारण करणे सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होत आहे। याची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात येणार आहे। ऊस उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडले आहेत। कारखान्यांकडून बिले वेळेवर देण्यात आलेली नाहीत। शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही। याची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। चिक्कोडी वकील संघटनेतर्फे राज्यपालांना निवेदन।
कर्नाटकातील होसपेट येथे वकील व्यंकटेश यांच्यावर न्यायालयीन आवारात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात सोमवारी चिक्कोडी येथील वकील संघटनेतर्फे अध्यक्ष नागेश किवड यांच्या नेतृत्वात कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांना तहसीलदारांद्वारे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री BS येडियुरप्पा, कायदा मंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटक राज्य बार काउन्सिलचे अध्यक्ष तसेच कर्नाटक राज्य बार काउन्सिलचे उपाध्यक्ष यांना देण्यात आल्या आहेत। यावेळी चिक्कोडी वकील संघटनेचे अध्यक्ष नागेश किवड, उपाध्यक्ष L बोरन्नवर, सचिव YS पाटील, सहसचिव AK माळी, खजिनदार BP देशिंगे, कर्नाटक राज्य बार काउन्सिलचे उपाध्यक्ष KT किवड, SR हरके, मकानदार S हिरेमठ पाटील, HS नसलापुरे, BA अमाते यांच्यासह सर्व वकील उपस्थित होते। 21 जून ते 5 जुलै या कालावधीत 10वीची परीक्षा। कोरोना व्हायरसमुळे यंदा 10वीची परीक्षा मार्चऐवजी जूनमध्ये होणार आहे। परीक्षेचे अंतिम वेळापत्रक शिक्षण खात्याने जाहीर केले आहे। त्यानुसार 21 जून ते 5 जुलै या कालावधीत परीक्षा होणार आहे। मार्चऐवजी जून-जुलैमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे। शिक्षण मंत्री S सुरेश कुमार यांनी धारवाडमध्ये याविषयी माहिती दिली। याआधी परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते। यावर आक्षेप सल्ले मागविण्यात आले होते। त्यांचा विचार करून परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले। यानुसार पुढील तारखांना 10वीचे पेपर घेण्यात येणार आहेत। जून 21 प्रथम भाषा, जून 24 गणित, जून 28 विज्ञान, जून 30 तृतीय भाषा, जुलै 2 द्वितीय भाषा, जुलै 5 समाज विज्ञान। विद्यार्थ्यांच्या बस पाससाठी पुन्हा मुदतवाढ। कर्नाटक राज्यातील शाळा, विद्यापीठे, खासगी विद्यापीठे, पदवी, पदव्युत्तर महाविद्यालये, डिप्लोमा, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 2019-20 या शैक्षणिक वर्षात बस पास वितरित करण्यात आले होते। विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने जुन्या बस पासची मुदत आता पुन्हा एकदा 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे। कर्नाटक राज्यातील 10वी पदवी महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षात दिलेल्या बस पासची मुदत 28 फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आली होती। विद्यार्थ्यांच्या हितासाठी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने बस पासची मुदत पुन्हा महिनाभर म्हणजेच 31 मार्च पर्यंत वाढविली आहे। मनपा निवडणूक दाव्याची सुनावणी 4 मार्च रोजी। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेचा फेरविचार करावा अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे। यासाठी माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या वकिलांनी कैफियत दाखल केली असून या दाव्याची पुढील सुनावणी येत्या 4 मार्च रोजी होणार आहे। बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले आहे। कोणताही बदल न करता पुन्हा 2018 सालची वादग्रस्त प्रभाग पुनर्रचना जाहीर करण्यात आली आहे। या मुद्द्यावर दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवरील सुनावणी दिनांक 4 मार्च रोजी होणार आहे। भाषिक अल्पसंख्याक फेडरेशनने दिले शिक्षण मंत्र्यांना निवेदन। येथील भाषिक अल्पसंख्याक फेडरेशनने शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांची धारवाडला जाऊन भेट घेतली। तसेच रोस्टर बरोबर विविध विषयावर चर्चा करून निवेदन देण्यात आले। रोस्टर पद्धतीमुळे भाषिक अल्पसंख्याक संस्था धोक्यात येतीलच, त्याचबरोबर आशेवर जगणाऱ्या शिक्षकांनाही पुढील भविष्य अंधारमय होणार आहे। कोरोना काळात शिक्षण भरतीवर निर्बंध घातल्याने काहींची वयोमर्यादा संपली आहे, त्याचा विचार व्हावा। न्यायालयाचा मान राखून आणि भाषिक अल्पसंख्याकांना घटनेने दिलेल्या अधिकाराचा विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा अशी विनंती शिष्टमंडळाने केली। या प्रसंगी शिक्षक आमदार अरुण शहापूरकर, पदवीधर मतदारसंघाचे आमदार हनुमंत निराणी, फेडरेशनचे अनंत देसाई, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव विक्रम पाटील, PP बेळगावकर, पिराजी मजूकर, कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील आणि इतर सदस्य उपस्थित होते। रामगुरुवाडी ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीसाठी निधी मंजूर करा। रामगुरुवाडी तालुका खानापूर गावच्या ग्रामपंचायतीची इमारत जीर्ण झाली आहे, त्यामुळे धोका संभावतो। यासाठी ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन रामगुरुवाडी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा ऐश्वर्या शिवा मयेकर, सदस्या अंजली ठोंबरे, दीपिका मोटर,
सदस्य विनोद कदम यांनी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषद सदस्य महांतेश कवडगी मठ यांची भेट घेऊन निवेदन दिले। यावेळी निवेदनाचा स्वीकार विधान परिषद सदस्य महांतेश कवडगी मठ यांनी करून समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले। तीर्थकुंडये रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निवेदन। तीर्थकुंडये तालुका खानापूर गावची ग्रामदेवता लक्ष्मी देवीची यात्रा गेल्या 12 वर्षांनंतर साजरी होत आहे। यात्रा काळात तीर्थकुंडये ते संती बसवाड हा 3 किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाला आहे। त्यामुळे यात्रा काळात येणाऱ्या भाविकांना रस्त्याचा त्रास होऊ नये म्हणून तीर्थकुंडये ते संती बसवाड या 3 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर करा अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने सोमवारी देण्यात आले। यावेळी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले। यावेळी यात्रा उत्सव कमिटी ग्रामपंचायत सदस्या गीता जांबोटी, सखुबाई पाटील, रामलिंग मोरे, शिवाजी जांबोटी, शंकर सरंबळकर, दुर्गाप्पा मजगावी, यल्लाप्पा फोंडेकर, मल्लाप्पा गुरव, माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल आदी उपस्थित होते। देवराईत मोफत आरोग्य तपासणी शिबिर। देवराई तालुका खानापूर येथील इरफान तालिकोटी फार्म हाऊसवर सोमवार दिनांक 1 रोजी तालुका पंचायत सदस्य इम्रान तालिकोटींच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले। यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय नांद्रे आणि सहकारी डॉक्टर उपस्थित होते। यावेळी घोटगाळी ग्रामपंचायत अध्यक्ष सदस्य उपस्थित होते। या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, कोरोना चाचणी, नेत्र तपासणी, हाडांची तपासणी आदी आजारांवर तपासणी होऊन मोफत औषधही वितरण करण्यात आले। त्याचबरोबर 300 चष्मे वाटप करण्यात आले। तसेच रुग्णांना 300 स्वेटर काँग्रेस नेते इरफान तालिकोटी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। तरंग संगीत अकादमीच्या वडगाव शाखेचे थाटात उद्घाटन। तरंग संगीत अकादमीच्या वडगाव शाखेचे रविवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी थाटात उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे सुरेश नाझरे, अनुराधा नाझरे, जगन्नाथ कुलकर्णी, जानवी कुलकर्णी, राहुल याळगी, पूनम याळगी हे उपस्थित होते। या कार्यक्रमात ओम धोत्रे, श्रीकृष्ण धोत्रे आणि आदित्य कोळी यांनी बहारदार तबला वादन करून श्रोत्यांची वाहवा मिळविली। या शाखेत तबला, गिटार, बासरी आणि नृत्य या कला शिकविल्या जाणार आहेत। तरंग संगीत अकादमी ही एक बेळगावातील प्रसिद्ध संगीत अकादमी असून मुलांना संगीत कलेत विशेष प्रोत्साहन देण्यासाठी अकादमीत वारंवार कार्यक्रम तसेच स्पर्धा आणि परीक्षा सुद्धा घेतल्या जातात। या अकादमीच्या माध्यमातून बरीच विदेशी आणि स्वदेशी मुले संगीताचे शिक्षण घेत आहेत। पट्टणकुडीत 5 रोजी भव्य कुस्ती मैदान। चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसानिमित्त पट्टणकुडी येथील जय गणेश युवा मंचतर्फे 5 रोजी सायंकाळी 4 वाजता पट्टणकुडीतील ऐतिहासिक शाहू मैदानावर भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे। कुस्ती मैदानावेळी राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग उपस्थित राहणार आहेत। बेळगुंदी येथे उद्या बैलगाडी शर्यत। बेळगुंदी येथील श्री कलमेश्वर युवक मंडळ यांच्या वतीने बुधवार दिनांक 3 रोजी दुपारी 4 वाजता बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे। मोठा आणि लहान गटात शर्यतीचे आयोजन केले आहे। शर्यत उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर राहणार आहेत। एपीएमसी सदस्य तानाजी पाटील, अनिल कुटरे यांच्या हस्ते मोठ्या गटाच्या शर्यतीचे तर लहान गटाच्या शर्यतीचे तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे। बैलगाडी पूजन आर.आय. पाटील, राजेंद्र मुदगेकर, शिवप्रतिमा पूजन एपीएमसीचे माजी अध्यक्ष मनोहर होसूरकर, कलमेश्वर प्रतिमा पूजन युवराज हुलजी यांच्या हस्ते होणार आहे। साईराज वॉरियर्सकडे रत्नाकर शेट्टी स्मृती चषक। कैलासवासी रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित कैलासवासी रत्नाकर शेट्टी स्मृती चषक T20 क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद साईराज वॉरियर्स 11 संघाने पटकावले। मंगळवारी खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात साईराज वॉरियर्स 11 संघाने झेवर गॅलरी 11 संघाचा 28 धावांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले। यावेळी अंतिम सामन्यातील सामनावीर वैभव कुरीबागी, सर्वाधिक षटकार विठ्ठल हबीब,
इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच किरण तळेकर आणि सर्वोत्कृष्ट झेल आदित्य कल्पत्री यांच्यासह संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज माजिद मकानदार, सर्वोत्कृष्ट गोलंदाज किरण तळेकर, इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंट विठ्ठल हबीब, तर मालिकावीर पार्थ पाटील, याचबरोबर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक संतोष सुळगे पाटील आणि उदयोन्मुख क्रिकेटपटू मुदबागिल यांनी पुरस्कार पटकावला। सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, राजू सेठ, मिहिर पोद्दार, अमन शेठ, प्रसन्ना केस्ती या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना तसेच सर्व वैयक्तिक विजेत्या क्रिकेटपटूंना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।